नमस्कार. फास्ट आणि बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आजचा तसे 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. कोयम्बतूर दक्षिण टोकाला आज पावसाला सुरुवात परत होताना दिसत आहे. तसेच इकडे ढगाळ हवामान परिस्थिती बेळगाव, सोलापूर, सांगलीचा पूर्व भाग वगैरे आहे. साधारण ढगाळ हवामान परिस्थिती होत आहे सध्या आहे, पण पावसाची काय शक्यता तिथं नाही आहे. इकडे सांगली, सोलापूरला पाटेपाडे जरा ढगांची परिस्थिती चांगली असेल, त्यामुळे उष्णता ही भरपूर वाढेल. महाराष्ट्र ढगाळ हवामान रात्रीतून थोड्या प्रमाणात राहणार आहे. नांदेड, लातूर या साईडला तापमानात भरपूर वाढ आहे. रात्रीतून पावसाची शक्यता तशी काय ठोस नाही आहे. फक्त पुणे, महाबळेश्वर साईडला थोडासा पाऊस पडेल आणि इकडे नंदुरबार साईडला खाली पावसाची शक्यता थोडीशी दिसते. आणि इकडे सर्वत्र सध्या ढगाळ हवामान क्वचित आहे. पहाटेचं तापमानाचा विचार करायला गेला तर आज रात्र उष्ण आहे. सरासरी 29-30-31 सर्वच महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये तापमान वाढ झालेली आहे. रात्रीतून सुद्धा तापमान वाढ झालेली आहे. सोलापूर, सांगली सर्वच जिल्ह्यात 33 सेंटीग्रेडपर्यंत तापमान जाणार आहे आज रात्रीतून. त्यामुळं उष्णता भरपूर आहे. रात्रीतून उष्णता म्हणजे रात्र उष्णणाऱ्या चटकासुद्धा रात्रीतून बसणार आहे. उद्या परळी भागात पावसाची थोडीशी म्हणजे स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता उद्या वाटत आहे. तेवढं म्हणजे आता पावसाची शक्यता आता थोडीशी कमी आहे. तरीसुद्धा तापमानाची तीव्रता भरपूर वाढली आहे. उष्णतेची लाट उद्या येईल. 43-44 सेंटीग्रेड उद्या तापमान जळगाव साईडला होण्याची शक्यता आहे. आणि छत्रपती संभाजीनगरला 39 म्हणजे 40+ तापमान सर्वत्र राहणार आहे. 41, 42, 43 सेंटीग्रेड तापमान सेल्सिअस तापमान राहणार आहे. त्यामुळं उद्या ही उष्णतेची लाट कायम आहे आणि इथून एक 4-5 दिवस उष्णतेची लाट कायम दिसत आहे. उच्चांकी इथून पुढे उच्चांकी 45 सेल्सिअस तापमानाची नोंद व्हायची शक्यता सुद्धा वाटत आहे. एवढे उच्चांकी तापमान पुढे जाणवणार आहे, वाढत जाणार आहे उष्णता. उष्णतेची तर आता तीव्र लाट आलीच आहे, पण पावसाचं काय? पाऊस येणार आहे, ते पण जागी स्थानिक वातावरण बनवून व पाऊस होणार आहे. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. कोकण परिसरातच्या पूर्वेसर काक्रापा, पाटण या भागात थोडी स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता उद्या वाटत आहे. जास्त काही नाही. कोकणपट्टी कोरडीच असणार आहे उद्या. इकडे कडोली, कोल्हापूर आणि राजापूर परिसर, कडोली, कोल्हापूर परिसर ह्या परिसरामध्ये पावसाची शक्यता उद्या स्थानिक वातावरण थोडासा पडेल. जिथं पडेल तिथं वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. गारगोटी, निपाणी, शंकेश्वर याही भागात, फोंडा याही भागात स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाटत आहे. का तर उष्णतेची लाट आहेत, जागी स्थानिक वातावरण पण बनेल. आणि इकडे बेळगाव साईडला पण पावसाची स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता सुद्धा वाटत आहे. अहेरी वगैरे भागात, अहेरी या भागात सुद्धा स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता उद्या वाटत आहे. चिक्कोडी, निपाणी, शंकेश्वर याही भागात थोडेसे स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाटत आहे. इथे काय सर्वत्र पाऊस नसणार आहे. फक्त वातावरण गार करण्यापुरतं तेवढंच कुठं ना कुठं तरी पाऊस पडेल आणि वारा त्यातून सुटण्याची शक्यता वाटत आहे. पावसाची तशी काय ठोस हे नाहीच आहे, ठोस शक्यता नाहीच आहे. पण 4 दिवसाने पावसाचा जोर काहीसा दक्षिण भागातून वाढणार आहे. दक्षिण टोकातून 4-5 दिवसांनी वाढेल असं वाटत आहे, असं मॉडेल दर्शवत आहे. आणि इथून पुढं एक 10-11 दिवसानं म्हणजे एक 8 दिवसाच्या म्हणजे आठवड्याची शेवटी किंवा येत्या सोमवार म्हणजे पुढच्या सोमवारपर्यंत पावसाची शक्यता जरा जास्त बळवताना दिसत आहे. चॅनल नवीन असा सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.